रोजचे जीवन जगत असताना जीवनामध्ये असे अनेक प्रसंग किंवा अनेक वेळा अशा येतात की ज्या वेळेला आपल्याला सुचत नाही की आता आपण काय करावं. कारण त्यावेळेला त्या गोष्टीचं समाधान किंवा उत्तर आपल्याला लवकर सापडत नाही. आपण बेचैन होतो, आपल्या मनाची घालमेल होते आणि जर कदाचित जर आपल्याला त्याचं उत्तर लवकर सापडलं तर आपण पूर्णपणे आनंदून जातो, त्या आनंदामध्ये हरखून जातो. संत तुकाराम महाराजांनी ही अशाच प्रकारे त्यांची झालेली अवस्था अभंगाच्या माध्यमातून सांगितली आहे. ते म्हणतात की आता आहे नाही न कळे आळी करा काही, देसी पुरवून इच्छा आता पंढरी निवासा, नेने भागसी न दुजे कोणी तुम्हा विन, आता नवे दुरी तुका पायी मिटे. देवाच्या भक्तीची जेव्हा त्यांना आस लागलेली होती तेव्हा ती आस किती खोलवर होती आणि ती त्यांची जी इच्छा होती ती प्रकट करण्याची, ते समक्ष देवासमोर ती इच्छा प्रकट करतात, देवाला साकडं घालण्यासाठी ती इच्छा पूर्ण करतात की आता मला काहीच कळत नाहीये देवा आणि मी काय करू. आणि ती शेवटी असं म्हणतात की मी तुम्हाला तुमच्या पायाशी मिठी मारून बसणार आहे. म्हणजे एवढं त्याग आणि समर्पण आणि एवढी खोलवर असलेली श्रद्धा ही केवळ संतांच्याच ठायी आपल्याला दिसू शकते. सामान्य माणसाला एवढी श्रद्धा आणायची म्हणलं तरी खूप अवघड आहे, कारण सामान्य माणूस हा विषय सुखामध्ये गुंतलेला असतो. आपल्या रोजच्या संसारामध्ये ह्या भौतिक सुखाच्या गोष्टींमध्ये एवढा उरफोडून गेलेला असतो की त्याला याच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि म्हणून तो एवढ्या प्रकटतेनं किंवा एवढ्या चांगल्या इच्छेनं तो त्या परमेश्वराकडे काही मागल असं जाणवत नाही. यासाठी संतांसारखी समर्पण भाव जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये, अंगामध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये येणार नाही तोपर्यंत या गोष्टी संतांसारख्या आपल्याकडून पूर्ण होणार नाहीत. आता आहे नाही न कळे आळी करा काही. आता आहे का नाही, काय इच्छा आहे, काय नाहीये, कोणत्या गोष्टी आहेत, कोणत्या नाहीत हे काहीच कळत नाहीये देवा. त्याच्यामुळं तुम्हीच काहीतरी आता असं करा की मला ह्या गोष्टीची जाण होईल, तुमचं दर्शन होईल, तुम्ही दिसाल. मला समजत नाहीये की नेमकं मी काय आणि कसं करू. देसी पुरवणी इच्छा आता पंढरी निवासा. हे पंढरीच्या निवासा, तू पंढरीमध्ये राहणारा देव आहेस, तू पंढरपूरचा विठ्ठल आहेस आणि मी तुला आता अशी इच्छा प्रकट करतो की तू माझी ह्या इच्छा पूर्ण करून दे. माझं मागणंच काय आहे देवा, किंवा तुझी माझी भेट व्हावी, तू मला स्वीकारावंस, तुझा भक्त म्हणून मला घ्यावंस, तुझी सेवा करण्याची मला संधी मिळावी आणि यातच माझं सुख, समाधान, शांती सर्व काही दडपलेलं आहे. एवढे प्रकट भाव त्यांच्या मनामधून उत्कटतेनं प्रकट होत असतात. पुढे म्हणतात ते की नेने भाग सीन दुजे कोणी तुम्हा विन. तुमच्याशिवाय हा सीन घालवणारा आहे तरी कोणी. आपल्याला बऱ्याच वेळेस कंटाळा आल्यानंतर अनेक गोष्टी आपण करमणूक म्हणून करतो, सीन घालवण्यासाठी करतो, परंतु संत तुकाराम महाराजांसाठी सीन घालवणं म्हणजे एकच, ते म्हणजे त्यांच्या पंढरीरायाचं, पांडुरंगाचं दर्शन, पांडुरंगाची ओढ, त्याची भक्ती, त्याच्या चरणाशी लीन होणं एवढंच त्यांना माहित होतं. ते पुढे म्हणतात दुजे कोणी तुम्हा विना, आता नव्हे दुरी तुका पायी मिठी. आता देवा तुझ्यामध्ये माझ्यामध्ये काहीच दुरावा राहिलेला नाहीये, काहीच लांब अंतर असं काही राहिलेलं नाहीये आणि मी तुझ्या पायाला मिठी मारणार आहे. म्हणजे एवढं समर्पण भाव, देवाविषयीची तीव्र प्रकट इच्छा ती या अभंगातून व्यक्त करतात. अशा प्रकारची जर इच्छा, अशा प्रकारची जर प्रकट भाव आपल्या मनामध्ये देखील चांगल्या प्रकारे देवाविषयी येत असतील तर आपली देखील भक्ती ही थोरपदाला जाईल, आपला देखील पुण्य संचय वाढायला मदत होईल. याशिवाय दुसरं ते काय असू शकतं की ज्या ज्या गोष्टी आपल्याला समजून जातील. आणि म्हणून भक्ती मार्गाचा स्वीकार करणं आणि अध्यात्माकडे झुकून आपलं पुण्य वाढवणं, मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य व्यवस्थित ठेवणं, ह्यातच आपलं सर्वांचं हित सामावलेलं आहे. जय जय रामकृष्ण हरी.